हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट जाहीर करण्यात आल्यानंतर रात्रभर मुसळधार पाऊस कोसळला आहे। मात्र सकाळी रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे। मी सध्या अंधेरी सबवे खाली आहे। जर या ठिकाणी तुम्ही पाहत असाल की रस्ते वाहतूक व्यवस्थित सुरू आहे। थोडा जरी मुंबईमध्ये पाऊस झाला तर अंधेरी सबवेच्या खाली पाणी साचतं आणि हा सबवे बंद करण्यात येतो। मात्र सध्या या ठिकाणी वाहतूक जी आहे ती व्यवस्थित सुरू आहे। कोणत्याही ठिकाणी पाणी साचलेलं नाहीये। मुंबईच्या विविध भागांमध्ये मुंबई उपनगरामध्ये रात्रभर जो आहे तो मुसळधार पाऊस झाला। मात्र अनेक ठिकाणी पाणी साचण्याच्या घटना घडल्या होत्या। मात्र सध्या तरी रस्ते वाहतूक आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे। हवामान विभागानं मुंबईला पावसाचा रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे। सध्या जरी पावसानं विश्रांती घेतली असली तरी देखील प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिलेला आहे, काळजी घेण्याचा इशारा दिलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी देखील असं नागरिकांना आवाहन केलेलं आहे। गेल्या 3 ते 4 दिवसापासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे। त्यामुळे अनेक दुर्घटना देखील घडलेल्या आहेत। काही व्यक्तींचा मॅन्होलमध्ये पडून मृत्यू देखील झालेला आहे। अनेक ठिकाणी झाडं कोसळलेली आहेत। स्कूल बसवर देखील एक झाड कोसळलं होतं। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। आणि याचमुळे अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे सत्ताधारी विरोधक आमने-सामने आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं। मात्र सध्या जरी पावसानं विश्रांती घेतली असली तरी देखील नागरिकांनी सतर्क राहावं असा इशारा प्रशासनाने दिलेला आहे। रात्री देखील मरीन लाईन परिसरामध्ये अनेक नागरिक एकत्र जमले होते। मात्र रात्री 1:30 वाजता मुंबई पोलिसांनी त्या सर्व नागरिकांना हटवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देखील दिलेला आहे। त्यामुळे सध्या जरी पावसानं विश्रांती घेतली असली तरी देखील सतर्क राहून काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। कॅमेरामॅन आशिफ सोबत रणजित इंगळे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।